प्रकाश आमटे हे नाव तसं राज्यात सर्वांनाच परिचित आणि त्यांच्यावर जीवनपटानंतर त्यांचं आयुष्य अधिकच उलगडलं। पण त्यांच्या लग्नाचा खरा किस्सा त्यांच्या तोंडून ऐकण्याची संधी पिंपरीकरांना मिळाली। कशी ते पाहूया। पिंपरी चिंचवडमध्ये अभिनव सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रकाश आणि मंदा आमटे यांना अभिनव राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। यावेळी बोलताना प्रकाश आमटे यांनी हेमल कसा आणि आदिवासी जीवन यावर प्रकाशझोत टाकला खरा, पण त्याहीपेक्षा त्यांनी त्यांचं लग्न कसं जमलं हे सांगितलं आणि एकच हशा पिकला। त्यावेळेला पोस्टग्रॅज्युएशन करताना मंदाकिनी देशपांडे नावाची मुलगी होती, ती आमच्याच कॉलेजमध्ये होती पण सिनियर होती। त्यामुळे आमच्या मेडिकल कॉलेजच्या एज्युकेशनमध्ये आमची ओळख झाली नव्हती, पण तिने अनेस्थेसियासाठी तिथे प्रवेश घेतला आणि आम्ही सर्जरीसाठी जेव्हा एका पेशंटवर काम करताना आमची ओळख झाली। ओळखीतून काय झालं पुढे कळलं नाही, पण आमचा मोठा भाऊ होता विकास, त्याच्या लक्षात आलं की इथे काहीतरी गडबड आहे, म्हणून मग त्याने बाबांकडे ती बातमी पोहोचवली। मध्ये मुलगा आणि मुलगी बोलली तर ते अफेअर आहे असं समजतात आणि त्याची चर्चा होते खूप, तेव्हा बाबांचं नाव बदनाम होईल अशी त्याला भीती वाटली, रास्तही होती ती। तेव्हा आमच्या आईनी आणि बाबांनी ताबडतोब हिला आनंदवनात बोलवलं। ती तिची आनंदवनातली पहिली भेट होती। कुष्ठरोग यांच्या संस्थेत कोण जाणार तसं, त्यामुळे बरेचसे लोक त्या काळात येत नव्हते आणि तिथं कॉलेजमध्ये शिकणारी तरुणी होती, तिच्या वर्गात बरीच प्रसिद्ध होती, कॉलेज क्वीन होती। त्याने असा विचार नाही केला की मोठ्या भावाचं लग्न आधी व्हायला पाहिजे, तोपर्यंत तू थांब, किंवा दुसरा असा त्यांच्या मनात विचार आला असेल की मोठ्या भावाचं लग्न पण थांबलं तर कदाचित हिचा विचार बदलला तर काय होईल। त्यामुळे त्यांनी 1972 साली आमचं लग्न अतिशय वेगळ्या पद्धतीने आनंदवनात साकार केलं। एकीकडे लोकांना हसवत असतानाच प्रकाश आमटेंनी हेमल कसामधलं वास्तव सांगत लोकांना त्यांच्या कामाचीही जाणीव करून दिली। अडचणी तर खूप होत्या, सगळ्यात अडचण आम्हाला याची की इन्व्हेस्टिगेशन नाही। आज आपण पाहतो डॉक्टरकडे गेलो की पॅथॉलॉजीचा रिपोर्ट आधी घेऊन या म्हणून सांगतात, ते बरेचसे त्या टेस्ट असतात आणि इथे तर काहीच नाही, शून्य। मग डायग्नोसिस चुकलं तर माणूस रोगी मरू पण शकतो। तेव्हा खूप काळजीपूर्वक, फक्त इच्छाशक्ती अशी होती की त्यांनी जगलं पाहिजे आणि याला यश येत गेलं। प्रकाश आमटे यांचं काम आणि त्यांचं व्यक्तिमत्व अनेकांना प्रेरणा देणारं आहे। त्यांच्या कामाबरोबरच त्यांचे अनुभव कथनही तेवढेच प्रेरणादायी असल्याची प्रचिती पिंपरी चिंचवडकरांना त्यांच्या भाषणाच्या निमित्तानेच आली। दिलीप कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, पिंपरी चिंचवड।